आपल्या सगळ्यांचं शिवसेनेच्या वतीनं स्वागत करतो आणि आपण असं समजू नये की आजपासून रोज 9:30 वाजता आम्ही परंतु काल माजी खासदार आनंद परांजपे यांचा प्रवेश झाल्यानंतर सोशल मीडियाला असू दे किंवा काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाला असू दे काही बातम्या चालवल्या गेल्या. त्याच्यामध्ये असे दाखवले गेले की अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये फूट पाडण्याचं शिवसेना काम करते अशा पद्धतीच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु कदाचित आपल्याला माहिती नसलेली माहिती आज मला पत्रकार परिषदेत द्यायची आहे. काल स्वतः आनंद परांजपे देखील सांगितलं की त्यांचा DNA जो आहे तो 100% शिवसेनेचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब की ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला ते गुवाहाटीला गेले तेव्हापासूनच त्यांच्या मनामध्ये एक शिंदे साहेबांबद्दलचं प्रेम असेल किंवा शिंदे साहेबांबद्दलचं शिवसेनेबद्दलचं प्रेम हे कायमस्वरूपी राहिलेलं आहे. आनंद परांजपे हे देखील सांगितलं की त्यांची पहिली खासदारकीची निवडणूक माननीय एकनाथ शिंदे आणि म्हणून शिंदे साहेबांबद्दल श्रीकांत शिंदेबद्दल वेगळी आत्मीयता त्यांची होती हे त्यांनी काल स्पष्ट केलं. आणि थोडा कालचा क्रम मी आपल्याला सांगतो. काल त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली की ते महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये आणि महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये त्यासाठी प्रयत्न सुद्धा खासदार साहेबांनी केला. मी स्वतः आनंद परांजपेशी देखील बोललो आणि हे करत असताना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सुनेत्राबाईंशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी त्या बारामतीमध्ये कार्यक्रमामध्ये होत्या म्हणून त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. पार्थजींशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचा देखील संपर्क होऊ शकला नाही. परंतु त्याच्यानंतर मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव जयदादा पवार यांच्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर कार्यक्रमात फ्री झाल्यानंतर सुनेत्राबाईंनी देखील त्यांच्या PAनी मला कॉन्टॅक्ट करून दिला होता. मी सुनेत्राबाईंशी देखील आदरानं चर्चा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांची देखील गैरसमज नको त्या अर्थानं तिघांशी मी चर्चा केली आणि त्याच्यानंतरच आनंद परांजपे यांचा प्रवेश म्हणजे ते सक्रिय शिवसेनेमध्ये झाले. मुद्दा असा आहे की स्वतः आनंद परांजपेंनी कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर टीका केलेली नाही. ते महायुतीतच घटक असलेल्या शिवसेना पक्षामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे कालपासून जे काही चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला डॅमेज करण्यासाठी शिवसेनेने केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचा मित्रपक्ष आहे. अजितदादांबद्दल आम्हाला सगळ्यांना जिल्ह्यात आदर होता, तोच आदर आदरणीय सुनेत्राबाईंबद्दल आहे आणि त्यांच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या म्हणजे पार्टीबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु जो काही संभ्रम एक निर्माण केला जातो की आनंद परांजपेला आम्ही पक्षामध्ये घेतल्यानंतर काहीतरी शिवसेना वेगळ्या पद्धतीनं काम करते, तर अजिबात नाही. म्हणून मी तुम्हाला कालचा दिनक्रम देखील सांगितला की त्यांचा राजीनामा झाल्यानंतर आमची सगळ्यांची अपेक्षा होती की त्यांनी स्वगृही घर वापसीच करावी. महाविकास आघाडीच्या कुठच्याही पक्षाकडे विशेषतः पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे बोलवण्याचा कल काही लोकांचा त्यांचा होता आणि म्हणून श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांना जी विनंती केली त्यांनी मान्य केली आणि माननीय जयदादा पवार, माननीय सुनेत्राताई आणि सुनील तटकरे यांच्याशी मी स्वतः चर्चा केलेली आहे आणि स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील सुनेत्राबाईंशी संपर्क साधत होते. दादांशी फक्त संपर्क होऊ शकला नाही. परंतु याचा अर्थ कुठेही आमच्या दोन पक्षांमध्ये संभ्रम निर्माण होईल किंवा काहीतरी वाद निर्माण होईल असं अजिबात नाही. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी या 3 नेते मंडळींच्या कानावर घालूनच केलेलं आहे आणि आमचा त्याच्यामागचा उद्देश हा स्पष्ट होता की आनंद परांजपेंसारखा एक चांगला कार्यकर्ता, चांगला नेता हा महाविकास आघाडीला मिळू नये यासाठी त्यांना आम्ही महायुतीमध्ये घेतले आणि शिवसेनेमध्ये घेतले. हा मला प्रामुख्याने खुलासा करायचा होता. म्हणूनच आज मी सकाळी तुम्हाला त्रास दिला. परांजपेंच्या बाबतीत मी स्पष्टता दिली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे अनेक इच्छुक आहेत की ते तुमच्या पक्षात येऊ इच्छित आहेत. या सगळ्यांना तुम्ही संधी देणार नाही. एक पहिली गोष्ट अशी आहे की नक्की अशी चर्चा झाली होती की एकामेकाचे कार्यकर्ते किंवा नेते एकामेकाच्या पक्षामध्ये बोलून, पण एखादी व्यक्ती स्वतःहून पक्ष सोडून जर निघाला असेल, स्वतःहून पक्ष सोडून जात असेल
आणि तो आमच्या विरोधातल्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारणार असेल तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी महायुतीच्या पक्षाचं कुठेतरी नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना समजवण्यामध्ये यशस्वी झालो आणि काल देखील त्यांनी सांगितलं की त्यांची घरवापसी झालेली आहे, ते स्वघरी परत आलेले आहेत आणि ह्या सगळ्या कल्पना मी या तिन्ही नेते मंडळींना दिलेल्या. पण साहेब, शिवसेनेकडून आता दारं मोकळी झालेली, खुली झालेली आहेत, कारण भाजपकडून पण बरेचसे नेते जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काम करू इच्छितात त्यांना घेणार नाही. दारं खुली झाली असा ह्याच्यातला भाग नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची ही आमची अलायन्स आहे. अपवादात्मक एखादी व्यक्ती विरोधात मध्ये जाऊ नये किंवा एखादी व्यक्ती विरोधात जाऊन शेवटी सगळ्यांचेच पक्ष डॅमेज होतील. समोर गेल्यानंतर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील डॅमेज झाली असते. म्हणून कुठेही दुसऱ्या विरोधकांकडे न जाता त्यांनी आमच्या सोबत राहावं, महायुतीत राहावं. म्हणूनच त्यांना शिवसेनेमध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो. की राष्ट्रवादी पण शिवसेनेचे काही नेते घेऊ शकते, टिट फॉर टॅटचं राजकारण सुरू होईल यामुळे. मी काय सांगितलं की हे बघा, प्रत्येक पक्षामध्ये ही यंत्रणा आहे. सगळेच चांगले आहेत, सगळेच वाईट आहेत हा क्रायटेरिया कोणच लावू शकत नाही. परंतु अशी अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली तर सुधीर तटकरे साहेबांनी आमच्या साहेबांशी बोलावं ना. जसं मी तिघांशी बोललो, साहेब देखील उद्या भेटी बोलतील, त्याच्यामध्ये बोलावं. त्याच्यामुळे पहिल्यांदाच सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना याच्यामध्ये कुठेतरी कॉम्पिटिशन आहे किंवा कुठेतरी वाद लावण्याचा प्रयत्न कोणतरी करत आहे किंवा आम्ही श्रेयासाठी काही लोकांना बरोबर घेत होतो असं अजिबात नाही. आम्ही त्या तिघांशी चर्चा केली. फक्त पार्थदादांशी माझा संपर्क होऊ शकला नाही. त्या तिघांशी चर्चा केली. त्याच्यानंतरच आम्ही आनंद परांजपेंना शिवसेनेमध्ये सक्रिय करून घेतले. कोकण माडाचं अध्यक्षपदासंदर्भात आश्वासन देण्यात आलं होतं. ते 10-12 वर्ष त्यांना हे आश्वासन दिली, त्याची पूर्ण झाली नाही. आता तुमच्या पक्षात आले, तुम्ही त्यांना काही आश्वासन दिले येताना आणि काही त्यांना संधी मिळू शकते. बघा, याबाबत स्वतः आनंदी परांजपे असं म्हणाले आहे की कुठच्याही कंडिशन टाकून ते पक्षामध्ये आले नाही. त्यांना संघटना बांधण्याची आवड आहे. संघटनात्मक जबाबदारी माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यावर देतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की नजीबुल्ला जे बोललेले आपण हे 14 वर्षामध्ये तिथं काय आश्वासनं दिली ते मला माहिती नसणार. त्याच्यामुळे नजीबुल्लाने जी आश्वासनं दिली आनंद परांजपेच चांगलं बोलू शकतात. आणि आनंद परांजपे काल मला असं म्हणायला वाटतं की त्यांनी सगळे खुलासे केले, त्याच्यामुळे कुठचाही खुलासा त्यांनी बाकी ठेवलेला नाही. आमच्याकडनं जो खुलासा करायचा होता शिवसेनेमार्फत तो करण्यासाठी सकाळी पत्रकार परिषद घेतली आहे. आणि आता दुसरं कारण सांगतो, नाहीतर सकाळी का घेतली नाहीतर थोड्या वेळानंतर अशा पद्धतीनं ते आनंद परांजपेंवर टीका होईल आणि अशा पद्धतीनं दोन्ही पक्षामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न होईल. तो लागू नये, कोणामध्ये गैरसमज पसरू नये म्हणून सकाळीच आम्ही तुम्हाला त्रास देऊ. सर, वर्क फ्रॉम होमच्या बाबतीत राज्य सरकारकडनं काही पावलं उचलली जाणार आहे किंवा काही कंपन्यांना तशा पद्धतीनं सक्ती करणार आहात? हा सक्ती करण्याचा भाग नाही आहे. हा खरं तर आपण कशा पद्धतीनं पुढे जातो राष्ट्रीय संकट आल्यानंतर त्याचा हा भाग आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला आम्ही देखील सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः ईव्हीएम व्हेकलमधून जाण्याचा निर्णय घेतला. मी देखील त्यांचं बघून ईव्ही व्हेकलमधनं प्रवास करतो. अनेक आमचे मंत्री आता ईव्ही व्हेकलमधनं प्रवास करतील. त्याच्यानंतर आमचे ताफे जे होते, आमच्या ताफ्यामध्ये अधिकाऱ्यांच्या गाड्या असायच्या त्या आम्ही सगळ्या बंद करून टाकल्या. त्याच्यानंतर जास्तीत जास्त मीटिंग ह्या ऑनलाईन करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न केले. एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी स्वतः माझ्या विभागामध्ये कालच रिव्ह्यू घेतला आणि जे आउटसोर्स करून आम्ही गाड्या घेतो त्या ट्रान्सपोर्टरना आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला डिझेल आणि पेट्रोलची गाडी नको, आम्हाला ईव्ही व्हेकल आहे. ती देखील माझ्या डिपार्टमेंटमध्ये सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे स्वतःपासून जर सुरुवात झाली या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्याची सुरुवात उद्योग विभागाने केलेली आहे. आणि विशेषतः स्वतः शिवसेना ज्यांच्या नेतृत्वाखाली चालते ते एकनाथ शिंदे साहेबांनी नेतृत्व केले.